भगवद्गीतेमधील काही कटू सत्य, जे आपले नाही झाले त्यांच्यावर कधी अधिकार सांगू नका आणि जे समजू शकले नाही त्यांना आपलं दुःख सांगत बसू नका. स्वतःमध्ये बदल करा जे आपल्याला दुसऱ्यांमध्ये बघायचे असतात. आयुष्यात पुढे जायचं तर अगोदर लोकांचा विचार सोडावा लागतो. लोक काय म्हणतील हा विचार सोडावा लागतो. लोक फक्त आपण मागे कसे येऊ यावर लक्ष देत असतात आणि त्यासाठीच लोक असतात. म्हणून आपल्याला प्रगती करायची का लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन अधोगती करायची ते आपण ठरवायचं. निंदा करणाऱ्यांना घाबरून आपले ध्येय बदलू नका. यश मिळवलं की निंदा करणारेही आपलं मत बदलतात. आजचा दिवस कठीण वाटत असेलही पण उद्याचा नक्कीच चांगला असेल. फक्त हिम्मत हारू नका. आत्मविश्वास गमावू नका. एक दिवस असा असेल जो फक्त तुमचा असेल. हसायला शिका. रडणं तर जन्मापासून आहे ते आयुष्य शिकवतच. एकटे चालायला शिका. आधार कितीही जवळचा आणि खरा असला तरी एक दिवस सगळ्यांचे रंग दिसतात. म्हणून एकटे चालण्याची सवय असू द्या, मग ते कोणत्याही संकटात. आयुष्यात जी गोष्ट रिकामा पोट आणि रिकामा खिसा शिकवते ती गोष्ट कुठली शाळा किंवा युनिव्हर्सिटी शिकवत नाही. खरे धडे तर आयुष्याकडूनच मिळतात. आयुष्यात पैसा असू द्या पण त्यासोबत आपला इतरांशी असलेला व्यवहार, आपलं वागणं चांगलं असू द्या. स्मशानात पोहोचवायला पैसा नाही येत, तिथे माणसेच लागतात. म्हणून पैशासोबत माणसं देखील कमवायला शिका. कितीही महागड्या गाड्यांमध्ये फिरा, शेवटचा प्रवास तर लाकडासोबतच करायचा आहे. पाणी आपलं सगळं जीवन देऊन झाडाला जगवतं. म्हणून असेल कदाचित पाणी लाकडाला बुडू देत नाही. नेहमी अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला पुढे नेतील किंवा तुमच्या यशाने त्यांना आनंद होईल. मागे खेचणाऱ्या आणि तुमच्या यशाने जळणाऱ्या लोकांना नेहमी दूर ठेवा. तुमच्या यशाने फक्त तुमच्या परिवारातील सदस्य आनंदी होतील आणि तुमचे खरे आणि सच्चे असणारे मित्र. प्रेम एक मिथ्य आहे, काल्पनिक आहे. प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असतो म्हणून तो आपल्या जवळ असतो. स्वार्थ संपला की माणूस देखील दूर होतो. जे लोक कुठलीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करतात ती म्हणजे तुमची आई आणि वडील. या व्यतिरिक्त कोणी तुम्हाला म्हणत असेल माझं तुझ्यावर प्रेम आहे तर ते साफ खोटं आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काही रोल असतो. तो रोल संपला की ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते. म्हणून स्वतःला मजबूत बनवा आणि लोकांवर भावनिकरित्या अडकून राहू नका. याचा त्रास तुम्हालाच होईल. पैसा हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो, पण दुर्भाग्य हे आहे की पैशाने आपण प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकत नाही. सगळ्यांसोबत हसून खेळून राहा, पण कोणावर विश्वास ठेवू नका. इथं प्रत्येक जण स्वार्थी आहे. विश्वासघातच मिळेल, त्या व्यतिरिक्त काही नाही. लोक म्हणतात की खरं बोलावं, पण खरं ऐकायला कोणालाच आवडत नाही. खरं बोलायला सुरुवात केली तर अर्ध्या अधिक नात्यांना सुरुंग लागेल. नाती तुटायला सुरुवात होईल. कोणाला काही फरक पडत नाही की तुम्ही काय विचार करता किंवा तुम्ही काय करत आहात. समोरच्याचा दृष्टिकोन सांगून जातो की समोरचा तुमच्याबद्दल काय विचार करतो. कोणाकडून आशा अपेक्षा ठेवणं हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणून दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका. कधी कोणासाठी आपल्या आनंदाचा त्याग करू नका. नंतर पश्चातापाची वेळ येणार. कोणाला परिस्थिती नाही समजत, कोणाला भावना नाहीत समजत. आपली आपली नजर असते. कोणाला कोरा कागद समजतो तर कोणाला पुस्तक समोर ठेवून देखील समजत नाही. कोणाला दगा करणं, विश्वासघात, धोका करणं हे एक कर्ज आहे जे दुसऱ्या कोणाकडून तुम्हाला मिळणारच आहे. जेवढ्या लवकर तुम्ही एकटे जगायला शिकणार तेवढ्या लवकर तुम्हाला आयुष्याचा अर्थ समजणार आणि तुम्ही स्वतःचे सगळ्यात जवळचे मित्र बनणार. आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर उघड करू नका.
काही गोष्टी रहस्य म्हणून राहू द्या. सगळीच गुपितं उघड करायची नसतात. चिंता तुमची बुद्धी घालवते, तुमचं रूप घालवते. चिंता चिता समान आहे, म्हणून चिंता करणं सोडा. मेल्यावर केलेलं कौतुक आणि मन दुखावल्यावर मागितलेली माफी याचं काहीही महत्त्व नाही. भक्ती करण्यासाठी म्हातारपण येण्याची गरज नाही, कारण सुकलेली फुलं तर फोटोलाही वाहिली जात नाहीत. देवाला वाहणं तर लांबची गोष्ट आहे. नवनवीन विचार ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.